आया आया मालवणची पोरगी आमच्या अलिबागची सुनबाई राहिली. किती मासे दररोज तुम्ही बनवता? 50 किलो. 50 किलो मासे. ए बाबू ते प्रॉन्स कोलीवाडे घेऊन ये. घेऊन ये लवकर. काय बाई सांगू असं म्हणून एखादी स्त्री जेव्हा बोलायला सुरुवात करते ना तेव्हा ती किती आणि काय काय बोलेल याचा अंदाज साक्षात ब्रह्मदेव सुद्धा लावू शकत नाहीत. पण याच सगळ्यात यावर मी काय सांगू असं म्हणणाऱ्या आणि एका वाक्यात आपलं बोलणं संपवणाऱ्या स्त्रिया देखील आहेत. पण याच सगळ्यामध्ये अशा स्त्रिया देखील आहेत ज्यांच्याबद्दल काय आणि किती किती बोलावं, ज्या समाजाला सतत प्रेरणा देत असतात. अशा महिलांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या हातांना आपण भेटणार आहोत या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे काय बाई सांगू. आया आया मालवणची पोरगी आमच्या अलिबागची सुनबाई राहिली. हो, आमच्या अलिबागच्या कोलीनबाईला तुझा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद काकी. आज काय स्पेशल? तू बोल, तू काय खाशील? जाम मावरा आमच्या अंगली. चल खाऊया. चल. अजून तुमचं ह्या कोळीनबाईचं खरं रेस्टॉरंटचं किचन कुठे? हे आपला कोलीनबाईचा किचन. इथे सगळा मावरा, सरगुटा, पापलेट. म्हणजे आम्ही सरगुटा बोलतो, तुम्ही पापलेट बोलता. अच्छा, हे आज मला कळलं. आज कसले कसले मासे आहेत मग? सुरमई, पापलेट, रावस, परत खेकडे, चिंबोरे. जाऊ दे, माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आपण अजून बघूया काय काय आहे तुझ्या रेस्टॉरंट मध्ये, ते आधी मला दाखव तू. हे सगळं किचन मध्ये हे सगळं बनते आमच्याकडे. हा सुरमई थाली, पापलेट थाली. अच्छा, सगळा तू एकटीच बनवतेस? नाही, माझ्या बरोबर 20 बायका आहेत कामाला. आणि 20 बायका? 20 बायका. किती मासे दररोज तुम्ही बनवता? 50 किलो. 50 किलो मासे. फ्राय करते, फ्राय. मला तुझे आशीर्वाद दे नंतर. तुला सगळं शिकून घे. काय 1 किलो फ्राय करण्यासाठी तरी मला ताकद घेऊ दे. चला मग सगळ्यांना जेव्हा असं वाटणार तू एवढं छान छान करून दाखवतेस, मी पण त्याच्यासाठीच आले, तुला बोलले ना. हो, पण तू एकटीच आलीस, तुझ्या नवऱ्याला आणलं जायला? तो इकडचाच आहे, त्याने मला इथे आणलं पाहिजे होतं, मी स्वतः आले. आता परत आलीस नाही का, तू नवऱ्याला घेऊन येते. हा बरोबर. आणि जाम काय काय पाहिजे ते खा. किती मावरा पाहिजे नाही तवरा खा तुम्ही. हा, सोय झाली, बरं झालं. तू बोल, तू काय काय खाशील सांग. मी सगळं खाते, मला सगळंच आवडतं खायला. म्हणजे असं तू करून घातलंस तर मी सगळंच खाऊ शकते. मी तुला माझ्या हातानेच करून देणार आहे. अरे वा, मस्त. पण त्याच्या आधी मला वाटतं आपण थोडा गप्पा मारूया का? चालेल. बसूया. चल, दमली असशील तू पण. तर म्हणजे मी तर नलिनी काकींचे व्हिडिओ आवडीने बघते आणि मला भरपूर तेव्हा असं वाटायचं काकी की कधी एकदा मी तुझ्या रेस्टॉरंटला भेट देते, तुला कधी भेटते आणि कधी जेवते इथे येऊन. पण त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचं आहे की तुझा हा जो प्रवास आहे तो आम्ही तसा इंस्टाग्रामवरती बघितलाय, पण तुला माहिती आहे की हे सगळं उभं करताना काय मेहनत, तू काय कष्ट घेतलेस, तर हे सगळं कसं सुरू झालं आम्हाला सांगशील? मी एकदा मच्छी कापत होते ना, ते विक्रांत आला, तर मला शूट वगैरे करते का माहीत नाही, ते फोनमध्ये काय करत होता आणि विचारलं, मम्मी आज काय स्पेशल? मी एकदाच वरडले, सुरमई. तर ते तवर दे आवर. मग ते सुरमई कापली, परत फ्राय वगैरे केली, ते मला काय माहितीच नाही. ते करता करता ते ह्याने काय ते फोनवर व्हिडिओ टाकतात ना, ते पण टाकली काय मला माहीत पण नाही कसं काय ते. आणि मग ते लाईक येतात ते पण काय नाही माहिती. परत ही पोरं सांगायला लागली काय लाईक एवढे आले तेवढे आले. मला वाटलं का लाईक वगैरे काय असेल, मला काय माहिती, काय माझ्या हातात फोन वगैरे नव्हता तेव्हा. ते बोललं एवढे लाईक आले तेवढे लाईक आले. परत व्ह्यूज बीज काय मला माहीतच नाही, व्ह्यूज आले पण असेल काहीतरी. आणि परत हे मला सांगायला लागलं काय, मम्मी तू कमेंट वाच. ते कमेंटचं बटन कुठलं आहे ते पण नाही मला माहिती. मग नंतर ह्या पोराने दाखवलं आणि मग मी ते मराठीमध्ये कमेंट वाचायला लागले. ते मग कमेंट यायला लागले, मावशी मस्त, तुमच्या हातचा आम्हाला जेवायचा आहे. परत ते असं पण बोल, मावशी तुमची स्माईल खूप छान आहे. पण हे सगळं करताना आता तू घरातलं काम करत होतीस आणि त्याने व्हिडिओ केला, तो टाकला, तो व्हायरल झाला, पण तुला असं नाही वाटत आता की त्याने काम तुझं वाढवून ठेवलं? कारण आता मसाला टाकताना पण शूट करायचंय, मीठ टाकताना पण शूट करायचंय. तुला आवडतंय का हे सगळं, हा प्रवास? आता पहिला आवडत होता पण आता व्याप वाढला तुझा. पण आता हे सगळं करताना इथे रेस्टॉरंट चालवताना भरपूर लोक येतात आणि काही ना काहीतरी किस्से असतातच. कारण माझं पण रेस्टॉरंट आहे, मला माहिती आहे काही ना काहीतरी गडबड होते, गोंधळ होतं. तर असा काही किस्सा जो तुला वाटतं की सगळ्यांना सांगावा आणि तुझ्या आठवणीत राहिला? हो, किस्सा जाम मोठा आहे. कारण हे असंच आमचं हॉटेल भरलेलं असायचं, म्हणजे असते अजूनपर्यंत आहेच भरलेलं. ते जाम लोक येतात,
ते एक जण ना जेवायला आले होते ना, म्हणजे गाडी घेऊन आले होते जेवायला. ते बॅग त्यांची विसरून गेले. ते बॅगेत ना म्हणजे विसरून गेले म्हणजे काय माहिती आहे, ते संध्याकाळपर्यंत विसरूनच गेले. ते आम्ही म्हणजे सगळं हॉटेल क्लोज केलं ना, तेव्हा ती बॅग आम्हाला दिसली. ते आम्ही कोणाचे करता करता कोणच नाही आलं. तर मग बॅग उघडून पाहिली तर त्याच्यात एक फोन भेटला आणि त्याच्यात दागिने पैसे काय होते ते आम्ही काय तसेच ठेवले. म्हणजे कारण कसं लोकांच्याला कसा हात लावायचा. मग ते एक फोनवरून असा काहीतरी नंबर, यात पोराही नंबर फिरवला. ते फोन लागला तिकडे. ते त्यांना विचारलं आम्ही तुमची बॅग वगैरे. त्यांना पण नाही माहिती बॅग विसरली ती, म्हणजे त्यांच्या गाडीत असेल ते विसरले असेल, त्यांना असं वाटलं असेल. मग फोन लावला. मग ते दुसऱ्या दिवशी घ्यायला आले आणि मग ते आम्ही ते काय CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक केलं का हेच माणसं आहेत काय, आणि मग त्यांना देऊन टाकली आम्ही बॅग. अरे वा. मग ती बॅग जी इथे राहिली होती ती तुम्ही चेक केली असेल तर त्याच्यात म्हणजे किती काय काय होतं? 30 लाखाची कॅश होती आणि काहीतरी 20 लाखाचे दागिने वगैरे असतील. म्हणजे असं 50 लाखांचं होतं. आणि सगळे बोलतात ना आम्हाला तुमच्या हातचं जेवायला मिळेल, जेवायला पाहिजे, जेवायला. एकदा तर आम्ही असेच पनवेलला असे उतरलो होतं ना, तेव्हा ते एक जण गाडीवाला येऊन गेला बाजूला, म्हणजे गाडीतूनच बोलतोय तो की मावशीच्या हातचं जेवायला पाहिजे. आणि तुला विचारतही असतील आज काय स्पेशल. तर मग काय केलं माहित आहे, आता विक्रांतला बोलले चल आपलं छोटंसं हॉटेल लोकांसाठी, म्हणजे छोटंसं हॉटेल टाकूया. एवढं मोठं असेल हॉटेल मला माहिती नव्हतं, पण आता झालंय तुमच्या सगळ्यांच्या कृपेने झालं एवढं मोठं हॉटेल. तुला हे प्रेम तुझ्या सगळ्या या कामामुळे आणि तुझ्या मेहनतीमुळेच मिळते आणि तू खूप छान सगळ्यांना रेसिपीज दाखवत असतेस, तशाच दाखवत राहा. पण त्याचबरोबर मी तुला सांगते की आता तुला माहीतच आहे की मी अलिबागमध्ये लग्न करून आले. आता मी जिथे राहते तिथे जेवणात खूप खोबरं वापरतात, तुमच्या इथे खोबरं कमी वापरतात. याच्यावरनं आमच्या घरात जरा वाद चालूच असतात माझे आणि माझ्या नवऱ्याचे. तो म्हणतो किती खोबरं घालतेस, कसं ते कमी खोबऱ्यामध्ये एवढं टेस्टी जेवण कसं बनवतं हे मला अजूनही कळलेलं नाहीये. म्हणजे काय तुमच्या कशामध्ये जादू आहे? आमचा मसाला आगरी कारण तो आमचा मसाला आहे ना, तो 18 प्रकारच्या खडे मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्यांनी बनलेला आमचा मसाला. सगळी त्यावले चव येते. मग आता मला जाताना तो मसाला देशील, म्हणजे जेणेकरून माझ्या घरात हे जे वाद होतात खोबरं आणि याच्यावरनं ते नाही होणार. हो. आणि तू मच्छी फ्राय करतेस ना, हां, मग ती कशी करतेस मच्छी फ्राय? मी आता मालवणी पद्धतीनेच करते. त्याच्यावरनी मला नवरा म्हणतो की नाही ती मसाल्यात करायची असते, पण जेव्हा मी मसाल्यात करते ना ते तव्याला चिकटतं. ते आपलं आलं लसूण पेस्ट, हळद, मसाला, परत ते आगळ लावतात. ते सगळं लावून झालं ना का ते त्याला चिपकत नाही, आपला मसाला चिपकत नाही, मच्छीला माहित आहे ना. मग जरा कांद्याची पेस्ट करायची आणि लावायची आणि मग फ्राय करायचं. मग चव पण चांगली येते आणि मसाला पण नाही जात, चिकटत नाही. बघितलं, म्हणजे मी काम करत असताना पण अशा किचनच्या टिप्स घेत असते जेणेकरून मी म्हणजे संसार माझा सुखाचा होणार आहे. आता नलिनी काकूच्या कृपेने की तिने आता मला सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत आगरी कोळी जेवणाचं कसं काय बनवायचं आहे ते, आणि त्या टिप्सचा वापर नक्कीच मी माझ्या किचनमध्ये करणार आहे. आता तुझे रील्स बघितल्यानंतरचा प्रवास मला माहिती आहे, पण मला आत्ताच कळलं की तू डोक्यावरती मासे घेऊन ते मासे विकायला जायचीस, एवढं सगळं तू करायचीस, आणि आज तुझ्याकडे 20 बायका कामाला आहेत आणि त्यांना तू रोजगार दिलायस. तर त्यांना कसं तू एकत्र आणलंस आणि त्यांना कसं सगळं ह्या गोष्टी सांगितल्यास आणि त्या तुझ्यासोबत कशा जोडल्या गेल्या? काय बाय सांगू, मी मच्छी विकायला जायचे डोक्यावर टोपली घेऊन, पण आता कसं मी मसाल्याचं केलंय ना, मग 20 बायकांना मी रोजगार दिलाय. म्हणजे मसाला का माझ्या हाताजवळ कसा बनवायचा. आता त्या बायका आणि मी बघते सगळं कसा मसाला बनवायचा. तो मग कसं मी डोक्यावर मच्छी घेऊन जायचे ना विकायला, मग त्यानं नको जायला उन्हात, म्हणून मी बोलले काय चला आपण मसाला माझ्या हाताजवळ मसाला बनवायला, म्हणजे कसं तुम्हाला पण रोजगार भेटेल, तुमच्या संसाराला पण थोडासा हातभार लागेल ना, म्हणून मी हे सगळं केलंय त्यांच्यासाठी. अरे वा, खूप छान. मग हे मसाले तू कसे बनवतेस? आणि आता मे महिन्यात बनवत असाल ना तुम्ही, किती मसाला बनवलास यावर्षी? यावर्षी 2000 किलो तरी मसाला बनवला असेल, म्हणजे विकण्यासाठी. हा, मग आम्ही बायका कोण मिरच्या मोडते, कोण मिरच्या भाजते, कोण हळद तोडते, कोण राई, म्हणजे सगळे बायका असतात ना, आम्ही ते सगळं काय ना काय सगळं करतच असतो. आणि तो मसाला भाजून झाला ना सगळ्यांनी काय मग दलायला नेतो, आणि मग तो दलून झाला काय आमच्या कोकण फूड बाजारला आम्ही तो पॅकिंग करतो आणि विकायला ठेवतो. आणि परत आमच्या अलिबागमधले जेवढे बचत गट आहेत ना, तिकडून सगळं पापड, लोणची, फेण्या, म्हणजे असे काय काय खायचे पदार्थ आहेत ना,
ते खाजे वगैरे लाडू म्हणजे सगळं काय खायचं पदार्थ आहेत ना ते आम्ही बचत गटकडून घेतो आणि ते आमच्याकडे घेऊन येतात आणि मग त्यांचा मोबदला आम्ही त्यांना देतोय. अरे वा, आता तू एवढं त्या बायकांसाठी केलंस पण माझा चेहरा सुकलाय, आता मला भूक लागली आहे आणि मी कधीपासून तुझ्या हातचं खाण्यासाठी एवढी उत्सुक आहे, तर ते बोलव ना जरा. चालेल चालेल चालेल, चल माझ्या हातचं तुला देते आज. हा ए बाबू, ते प्रॉन्स कोलीवाडे घेऊन ये. घेऊन ये लवकर. अरे वा, हो 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 मी बनवते. अच्छा ठीक आहे चालेल. जाम घाई झाली, भूक लागली आहे. म्हणजे आता मला कळलं की गर्दी का असते आणि आता ज्या पद्धतीने तिने मला बरवलंय, मला माझ्या सासूची आठवण आली. कारण इकडची अलिबागची लोक एवढीच प्रेमळ आहेत, पण जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा ते कळत नाही माझ्यासारख्या लोकांना. म्हणजे माझा नवरा मला मागून सांगत असतो, हे प्रेमाने होता, हा हे प्रेमाने बोलले तसं. तर तुमची भाषा थोडी अशी खडी आहे, पण प्रेम आणि हे जेवण. तर आता पेट पूजा तर झाली आहे, पण आपण आलोय अलिबागमध्ये, ते सुद्धा कोळींबाईकडे, आणि आपण नाचलो नाही, मजा मस्ती केली नाही तर कसं होणार, हो की नाही काकू? हो. त्यामुळे आता आपण जाऊया नलिनी काकूच्या महिला मंडळाला भेटण्यासाठी. तर निघूया काकू लगेच. चल मग चल. हे आमच्या गावातलं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. ताडकेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे आमच्या गावातलं. आणि आमच्या ह्या देवळाचं महत्व म्हणजे काय माहिती आहे, आमच्या देवळात मच्छी खाऊन चालते. आम्ही चालते ना? हो हो. मला तेच होतं, मी म्हटलं आता तुला मी तेच विचारणार होते की तुम्हाला कसं घेऊन आलीस ते. मच्छी खाऊन चालते कारण कसा आमचा कोल्यांचा व्यवसाय तो मच्छीचा आहे. बरोबर. आणि आमच्या कोल्यांचा एकही दिवस जात नाही असं आम्ही मच्छी खाली ना असं. आणि आमच्या इथे गौर वगैरे येते ना तेव्हा आम्ही गौरीला नैवेद्य दाखवतो, चिंबोऱ्याचं नैवेद्य दाखवतो. हां. आणि आमच्या ह्या मंदिरात ताडकेश्वर मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे. ते आमची 1 वर्ष आड करून यात्रा असते आमच्या देवाची. ते आम्ही देवाला बोकडाचा मान देतोय आणि बोकडाच्या मटणाचं नैवेद्य पण दाखवतो आमच्या देवाला. अरे वा. तर मला असं वाटलं होतं तर एवढं छान आम्ही जेवलो तुझ्या रेस्टॉरंटमध्ये, त्याच्यानंतर एक मला असं वाटतं मस्त एक झोप काढावी. पण आम्ही अलिबागमध्ये आलोय, नलिनी काकूंना भेटलोय, तर नलिनी काकूंच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तर भेटलंच पाहिजे, त्यांच्यासोबत मस्ती खेळ आणि थोडी धमाल तर झालीच पाहिजे, हो की नाही काकू? करायलाच पाहिजे. काकूने एवढं कौतुक केलंय त्यांच्या मैत्रिणींचं, मग आपण आता त्यांना भेटूया. तर नलिनी काकूंना तर आपण भेटलो, त्यांच्यासोबत आपण गप्पा देखील मारल्या, पण आपण इथे आलोय ते त्यांच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी. मग आता आपण मैत्रिणींना भेटूया. अंकिता, हे आहे आमचं महिला मंडळ. अरे वा, नमस्कार. तयार आहात तुम्ही सगळे? अच्छा, मी एक प्रश्न विचारते. म्हणजे मगाशी माझ्या टीम मधल्या माणसाचा एक थोडा गैरसमज झाला. काकांना बघून त्याने मला विचारलं तो विक्रांतचा भाऊ आहे का. म्हणजे एवढे आता काकींना बघून पण वाटतं का केवढा मोठा मुलगा असेल. तर तुमच्यापैकी किती जणांच्या सुना आहेत? तुम्हाला सुना आहेत का? हात वर करा. किती जणांना सुना आहेत? तुम्हा दोघींना आहेत सुना? सुनांना त्रास कोण देतं? तुम्ही एकमेकींचं नाव सांगू शकता? एपिसोड सुना बघणार आहेत आणि मग खाली कमेंट लिहितील, माझी सासू मला खूप त्रास देते पण इथे बोलत नाहीये. बघा, नक्की नाही त्रास देत. पण मला मेसेजेस आले काही सुनांचे, त्या म्हणाले आमच्या सासवांना जरा जाऊन थोडा त्रास दे. तर आता मी तुम्हाला त्रास द्यायलाच आले थोडासा. तर आता इथे आलोय तर आता एक उखाणा ऐकायला तर मला आवडेल आणि मला वाटतं तो सगळ्यांना येत असेल, हो ना? मग कोण घेणार आहे तुमच्यापैकी उखाणा? तू घेणार? अरे वा, चालेल, घ्या. पहिलं तुमचं नाव वगैरे सांगा, मग तुम्ही उखाणा घ्या. माझं नाव वैशाली महेंद्र झेंडेकर, मी तेरोंड्यातच राहते. रेवदंड्याच्या समुद्रात झेंडेकरांची होडी, रेवदंड्याच्या समुद्रात झेंडेकरांची होडी, आई एकमेरेच्या कृपेने सुखी राहील वैशाली आणि महेंद्ररावांची जोडी. अरे वा, मस्त मस्त मस्त. पण आता तुम्ही महिला अशा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्ही पण काहीतरी गाणी किंवा असं काहीतरी मजा मस्ती, फुगड्या, आमच्या इथे तर फुगड्या वगैरे असतात, तर तुम्ही धमाल करत असता. आता गणपतीत सगळ्यांनी धमाल केलीच असेल, मी पण अनुभवली ती. मी आता अलिबागची सून आहे त्याच्यामुळे इकडची धमाल यावर्षी मी सुद्धा बघितली आणि मला असं आलं की बाप रे, किती धमाल करता तुम्ही. तर एक गाणं मला तुमच्याकडनं ऐकायला नक्कीच आवडेल.
तर सगळ्याजणी मिळून एखादं गाणं ऐकू शकता का आम्हाला? अरे वा, मग चालेल. हिऱ्या मोत्यांचा करुणी थाट आई गुणाची बघते वाट आई गुणाची बघते वाट दर्शन घेती मालणी कोळणी ग शोभते गळ्यात मंगळसूत्र मणी ग वाजतय नगारा डोंगरावर भक्त नाचतय बंधावर भक्त नाचतय बंधावर तेरोंड्याचे भाविक आईच्या गगणी ग शोभते गळ्यात मंगळसूत्र मणी ग लय बाय माझी एकवी राधे कणी ग शोभते गळ्यात मंगळसूत्र मणी ग. वा वा वा, खूप छान. म्हणजे अगदी गावाचं नाव वगैरे हो घेऊन तुम्ही हो मस्त गाणं आमच्या गावाचं म्हटलंय. नाव आलंच पाहिजे ना. हो. गणना गणराया देवा गजानना गणराया गजानना गणराया देवा गजानना गणराया. जास्वंदी फूल वाहिन तुला चाफ्याचे फूल वाहिन तुला जास्वंदी फूल वाहिन तुला चाफ्याचे फूल वाहिन तुला. गजानना गणराया देवा गजानना गणराया गजानना गणराया देवा गजानना गणराया. आवड कशाची तुला आवड कशाची उकडीच्या मोदकांची आन बुंदीच्या लाडूची उकडीच्या मोदकांची आणि बुंदीच्या लाडूची. उकडीचे मोदक वाढीन तुला बुंदीचे लाडू वाढीन तुला उकडीचे मोदक वाढीन तुला बुंदीचे लाडू वाढीन तुला. गजानना गणराया देवा गजानना गणराया गजानना गणराया. यांना सगळ्यांना मस्त नाचता येते. मला वाटतं आता आपण खेळ खेळूया ना खेळ. चला तर मग. तर आता आपण यांच्यासोबत एक खेळ खेळणार आहोत. आता तुम्हालाही माहिती आहे, बायका जेव्हा एकमेकांसोबत गप्पा मारतात, आमच्या मालवणीत त्याला गजाली म्हणतात, तेव्हा ते आपापलं वर्जन पुढे 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 सांगत जातात. तर आता आपण या खेळामध्ये तेच बघणार आहोत की नलिनी काकूंपर्यंत खरं वर्जन पोहोचतंय की सगळे हे अपडेटेड वर्जन पोहोचतंय. तर मी इथे यांना एक डान्स करून दाखवणार आहे आणि तोच डान्स या सगळ्या जणी पुढे 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 करत नलिनी काकूंपर्यंत पोहोचवणार आहेत. तर या खेळात मजा येणार आहे आपल्याला आणि अर्थात मला सुद्धा, कारण मला डान्स तेवढा जमत नाही, पण बघूया, प्रयत्न करूया. आता मी तुला डान्स दाखवते, तुला तो पुढे दाखवायचा आहे. पुढच्या कोणी मागे बघू नका. बघितलं म्हणूनच मी म्हणते, मी तिथे काय दाखवलं होतं पण इथपर्यंत काय पोहोचलं होतं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच. पण आता तुला मी खरं सांगते, मी तिला वेगळी स्टेप दाखवली होती, तुला आता मी काय बाई सांगू. तर आता आपण अजून एक खेळ खेळणार आहोत. आता आपण आलोय कोणाकडे? कोळीणबाईकडे. तर तळ्यात मळ्यात हे आपण खेळतो. कोळीणबाईकडे आल्यानंतर आपण खेळणार आहोत सुरमई पापलेट, म्हणजे तेच आपलं तळ्यात मळ्यात.
तुम्ही सगळे रेडी आहात? आता तळ्यात मळ्यात तुम्हाला माहिती आहे, मग सुरमई पापलेट तर तुम्हाला माहित असणारच. मग खेळ चालू करूया. कोणाला वाटतं कोण जिंकेल? कोणालाच नाही वाटत कोण जिंकेल? आता बघूया कोण जिंकताय. तर सुरमई म्हणजे आपल्याला एक उडी मारून पुढे यायचंय, पापलेट म्हणजे उडी मारून मागे. सो सुरमई पापलेट, आणि याच्यात जो गोंधळेल तो मच्छी मार्केटमध्ये डायरेक्ट. हा चला चालू करूया. मी फास्ट म्हणेल ना, लक्षात ठेवा. 1 2 3 स्टार्ट. सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, पापलेट. कोण आउट झालं? तुम्ही पण आउट झालात ना. चला चला चला, आता बाकीचे परत एकदा एकत्र या. एवढा लवकर आउट नका होऊ. चला सुरमई, सुरमई पापलेट, पापलेट. काय करायचं? क्या कर दिया जॉय. चला एकदा परत येते. सुरमई, सुरमई. नाही, जागेवर पण नाही उडी मारायची. हा आता मी सांगते, जागेवर सुद्धा उडी मारायची नाहीये. हा उभं राहायचं. सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, 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 सुरमई, सुरमई. काकी आउट झाल्या, काकी आउट झाल्या. चला आता कठीण होत आहे, सगळेच अगदी मन लावून खेळत आहेत. चला आता बघूया. सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई. सुरमई पापलेट, सुरमई, सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, पापलेट, पापलेट. अरे आता आता राहिल्यात 5 जणी. आता या 5 जणींमधलं एक कोणीतरी जिंकणार आहे. बघूया. अति तटीचा सामना. पण लगेच लगेच उडी मारा. तुम्ही थांबताय, तुम्ही थोडा ब्रेक घेताय, मला पण कळतंय. असं विचार करताय, ओके सुरमई म्हटलंय आता पुढे जाते. हे नाही झालं पाहिजे, लगेच आलं पाहिजे. आता सुरमई, सुरमई. काकी आउट झाल्या. आता तिघी राहिल्यात. सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, पापलेट. चला बघूया. सुरमई पापलेट, सुरमई चिंबोरी. अरे खूपच मला दबावताय आता. अरे बाप रे. आता जरा जरी हल्ला तरी आउट. हा बघूया. सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई, सुरमई पापलेट, पापलेट. चला आता दोघी राहिल्यात. मध्ये या. त्या ताईंसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण मी दमले. मला दमवलं तुम्ही. तुम्हीच बोलला होता ना तुम्ही जिंकणार. बघूया आता. चला तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? दोघी पण? अरे वा. नंतर भांडणं नको म्हणून आधीच सांगतायत दोघी पण. आम्ही दोघींच्याही बाजूने होतो. हा सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, पापलेट. अरे वा, तुम्ही जिंकलाय. तुम्ही कुठे चाललाय? तर सुरमई पापलेटचा खेळ आपण सगळ्यांनी बघितला आणि ताई या खेळात जिंकलेल्या आहेत. ताई तुमचं अभिनंदन. थँक्यू. तुमचं नाव काय? प्राप्ती दीपक टिवळेकर. अच्छा. तर प्राप्ती ताई जिंकलेल्या आहेत आणि खूप मस्त खेळलात. म्हणजे तुम्ही रोज सुरमई पापलेटचा खेळ तुमचा चालू असतो. चालू आमचा अभ्यास असतो ना. अभ्यास असतोय त्याच्यामुळे सवय आहे. पापलेट पण मी पापलेट सुरमई तेच विकायचं. चालेल. पण तुम्ही एवढा छान खेळ खेळलात आणि मी स्वतः दमले न खेळता. ते एवढा छान खेळ खेळलात, तुम्ही जिंकलात म्हटल्यानंतर तुम्हाला बक्षीस तर मिळालंच पाहिजे, हो की नाही? बक्षीस सुरमई देता का पापलेट देता? आता मी सुरमई आणि पापलेट तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे. मी 30 पिशवी आणली आहे, त्या पिशवीत तुम्ही सुरमई पापलेट घेऊन जाणार आहे. हा चालेल. तर सुरमई पापलेटच्या खेळामध्ये प्राप्तीताई जिंकलेल्या आहेत. तर प्राप्तीताईंना पूर्वास डिझायनर बुटीक यांच्याकडनं हे एक छोटंसं गिफ्ट आपण देतोय. प्राप्तीताई हे तुमच्यासाठी. आणि तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. बरं वाटलं मला. सुरमई पापलेटचा खेळ छानच वाटला. तर तुम्ही सुरमई पापलेटचा खेळ खेळता मला बोलला, तर मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की सकाळी किती वाजता उठता आणि किती वाजता मार्केटला जाता आणि घरी कधी येता? आम्ही सकाळी 6 वाजता उठतो. रेवदंडा बंदरावर जातो, तिकडून मच्छी विकत घेतो आणि इथे विकायला जातो रेवदंडाला. आणि घरी किती वाजता येता? सगळं घरी 11 वाजता येतो. आणि त्याच्यानंतर जेवण? जेवण. अरे बाप रे.
धन्य. मला थोडीशी ताकद द्या. आहे तुम्हाला आशीर्वाद पण आहे माझा. तर मंडळी, आपण ज्यांच्यामुळे इथे आलोय अशा नलिनी काकूंना पण आम्ही एक गिफ्ट घेऊन आलोय. त्याच्यामुळे नलिनी काकू, तुम्ही सुद्धा या. तर मंडळी, नलिनी काकूंच्या छान छान रेसिपीज तुम्ही बघत असता आणि आज मी त्या सगळ्या मस्त खाऊन आले, आस्वाद घेतलाय त्या सगळ्या गोष्टींचा. आणि नलिनी काकूंना सुद्धा पूर्वाज डिझायनर बुटीक यांच्याकडनं एक ही छोटीशी भेटवस्तू कशी वाटली नक्की सांगा. आणि आता आपण या दोघींना भेटवस्तू तर दिल्या आहेत, पण या खेळामध्ये एवढ्या सगळ्या जणी सहभागी झाल्या होत्या, आपण त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी घेऊन आलोय. त्याच्यामुळे त्या सुद्धा भेटवस्तू आपण त्यांना आता देणार आहोत. तर आपल्या गप्पा मारून झाल्यात, खेळ खेळून झालाय, भेटवस्तू सुद्धा देऊन झाली आहे. तर नलिनी काकूंना त्यांच्या या मैत्रिणींबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला मी असं ऐकलं की तुम्हाला महिला मंडळाबद्दल या काहीतरी बोलायचं आहे, तर बोला. आमचं महिला मंडळ आहे ना, ते माझ्या खूप जवळचं आहे आणि आम्ही आमच्या इकडे सगळ्या प्रकारचे सण साजरे करतो, जसं की नारळी पौर्णिमा, होळी, गौरी, गणपती, बरेच म्हणजे आमच्या वर्षाचे 12 नाही सण, 24 सण असतात. अच्छा. वर्षाचे 12 महिने ना, तसे आमचे 24 सण असतात. आम्ही जाम धमाल मस्ती वगैरे सगळं काही करतो. आणि आमच्या ज्या महिला मंडळ आहेत ना, ते मला म्हणजे सगळ्याकडे मदत करतात, किंवा आमच्या हल्दीमध्ये, लग्नामध्ये आणि सगळ्याकडे माझ्यासोबत असतात त्या. आणि जाम आम्ही धमाल मस्ती खूप काही करतो. हो, मी येणार आहे नोव्हेंबरमध्ये, येणार आहे. लग्नाला हो 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 नक्की. मी ते हळद म्हटलीस ना, म्हणून म्हटलं येणार आहे मी धमाल मस्ती बघायला, यांना परत भेटायला. आणि ती धमाल मस्ती आम्ही पण बघितली. आता तुम्हा दोघींना भेटवस्तू दिल्या आहे आणि तू जसं म्हणालीस की त्या तुझ्या एवढ्या जवळच्या आहेत, तुझ्या सगळ्यात, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भेटवस्तू आणलेली आहे. तर आता आपण त्यांना पण भेटवस्तू देऊया. ठीक आहे. तर या खेळात सहभागी झालेल्या महिलांसाठी राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार यांच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू. तर आम्ही तर खूप धमाल केली, तुम्ही सगळ्यांनी ती पाहिली. आणि नलिनी काकू, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? जसं की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, तसे स्त्रीच्या मागे पुरुष उभे असतात, कारण तेव्हाच ती पुढे जाऊ शकते. जसं की माझ्या मागे माझा मुलगा, माझा नवरा, त्याने मला खूप मदत केली आणि मी त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचले. आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे सुद्धा मी इथपर्यंत पोहोचले. अरे नक्कीच. म्हणजे आता काकींनी एवढं सांगितलंय की स्त्रीच्या मागे पुरुष असतात, तर अशा पुरुषांना सुद्धा आपण इथे बोलवलंच पाहिजे. तर स्वागत करूया नलिनी काकूंचे मिस्टर आणि नलिनी काकूचा मुलगा विक्रांत यांचं. आता काकीने तर भरपूर कौतुक केलंय मुलाचं, पण काकी ओरडतात का तुला? हो, मरणाचा मार खाल्लाय मी. उशी, चप्पल, झाडू, बुतारे काय असतील नसेल त्याने. ते प्रेम असतं, ते प्रेम असतं आईचं. मरणाचा मार खा, दोघांशी मारला, अक्षर पट्ट्यात मारलाय. काका, काय मस्ती करायचा लहानपणी? लहानपणापासून मस्ती करत होता. हा, म्हणजे सारखा काही नाही काहीतरी करायचा, ओरडायचो. पण त्याचा फायदाच झाला की नाही? हो, हो. म्हणजे काकी एक काहीतरी बनवत होती, जे ती अर्ध्या तासात बनवणार होती, त्याला त्याने 5 तास लावून तिच्याकडनं ते करून घेतलं, म्हणून आज हा दिवस आलाय. हो. त्याच्यामुळे त्याला मारलेलं चांगलंय. पण अजूनही ओरडतं त्याला? हो. आता एवढं सगळं झाल्यानंतर पण? अजून लग्न झालं नाही. लग्नानंतर ते तुला ओरडणार नाहीये. ओरडणारी येईल ना. हा, बरोबर. तर आता काकू इथपर्यंत पोहोचल्यास, अर्थात तुझा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे, काकांचाही सपोर्ट महत्वाचा होता. पण काय सांगशील की आईला कसं कन्व्हिन्स केलंस? कारण माझी आई तर अजून कन्व्हिन्स होत नाही बाबा कॅमेरा समोर यायला. तर हे कन्व्हिन्स कसं केलंस? कन्व्हिन्स म्हणजे आम्ही कन्व्हिन्स नाही केलं, तिला बोलू हे तू कर, तुला करायलाच लागेल, नाही ते बोलू काय मावरा एकाला जायला लागेल, तुला उन्हान मरशील, खायला आमची खळी आहेत मच्छी सुकवायची, ती जर तुला काळी नसेल व्हायचा तर हे कर, दोन्हीकडून पण तुला काहीतरी मानधन भेटणारच आहे, उन्हात मरून तरी नाही ते व्हिडिओ करून तरी. तर तिने व्हिडिओ करायचा चूज केला आणि त्याचा कंटाळा आला तिला त्याचा, सारखे काय नाही काय शूट करून. कारण तू खूप वेळ लावतोस ना. आता तू थोडस क्विक हो, म्हणजे कसं आता
बायको आली तुझी की तू थोडंसं फास्ट मदत करायला एक अजून माणूस येईल, त्याच्यानंतर गोष्टी अजून फास्ट होतील. बरोबर. अर्ध करूनच ठेवू आधी आणि नंतर तिला फक्त ऍक्टिंग करायला लावू आम्ही. म्हणजे त्या त्याच्या बायकोसाठी सांगतो. बायकोसाठी बघ असं असतात मुलं, लग्नानंतर बदलतात. हे तू सांगतेस तुझं पण लग्न झालंय. एवढं कट करा फक्त. ते काका तुम्हाला कसं वाटतं की आता तुमची बायको एवढी सगळ्यांना आता आवडते, काकूंचं सगळीकडे लोक थांबून थांबून काकू सोबत सेल्फी घेतात, तुम्हाला काय वाटतं? तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, सगळा महिला मंडळी हिच्या सोबत आहे, जिथे जिथे जातो तिथे लोक हे करतात, त्यामुळे एवढा आनंद वाटतो. असं वाटतं का माझी बायको आहे असं सांगता का कोणाला? माझी बायको आहे असं. आणि मुळात म्हणजे गावाचा खूप सपोर्ट आहे. गाव आहे म्हणून आम्ही आहोत. आमची संस्कृती जी गावाने जपलेली आहे तेच सण आम्ही आमच्या युट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दाखवतो. आणि जसं की आमचे सण जपलेत म्हणून आमचं गाव जपलंय आणि गावाने आम्हाला जपलंय आणि गावामुळेच आम्ही मोठे झालेलो आहोत. सो गावाचा खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला आणि असंच राहील ना. तर आता सकाळपासून तुम्ही दोघं तर आमच्या सोबत नव्हता, आम्ही एवढी धमाल केली आहे ना की काय बाई सांगू. तर एवढी धमाल करून झाल्यानंतर आता हा आमचा एपिसोड इथेच संपतोय, पण असे भरपूर एपिसोड घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतोय. तर अभिजात मराठीच्या यूट्यूब चॅनेलला आणि अभिजात मराठीच्या ॲपला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे. ॲपसाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही आहेत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. काकी एकदा सांगशी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.